सध्या महाराष्ट्रात आपल्या पोरांनी कुणी मुलगी देता का मुलगी म्हणण्याची पाळी आहे. कुणी घर देता का घर हा नाना पाटेकरांचा नटसम्राट मधला डायलॉग सर्वांनीच ऐकलाय पाहिलाय. त्यावर अनेक मीम्सही बनले. पण सध्या महाराष्ट्रात आपल्या पोरांनी कुणी मुलगी देता का मुलगी म्हणण्याची पाळी आली आहे. कारण लाखो मुलं लग्नाळू बनून फिरतायत, पण नवरी मिळेना नवऱ्याला अशी स्थिती सध्या राज्यात आहे. त्याला अनेक कारण आहेत. आपली सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती त्यातलं मुख्य कारण आहे. पण ही समस्या आता एवढ्या भीषण पातळीला पोहोचली आहे. लग्न होईनात म्हणून जळगाव मधील तब्बल 29 तरुणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. हे नेमकं सगळं प्रकरण काय आहे पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. जळगाव जिल्ह्यातून समोर आलेली गेल्या 6 महिन्यांची आत्महत्येची आकडेवारी ही केवळ धक्कादायक नसून संपूर्ण समाजाला हादरवून टाकणारी आहे. 1 जानेवारी ते 30 जून 2026 या अवघ्या 6 महिन्यांच्या कालावधीत जळगाव जिल्हा पोलीस विभागानं केलेल्या विशेष सर्वेक्षणातून अत्यंत भीषण वास्तव समोर आलं. आधुनिकतेकडे वाटचाल करणाऱ्या आणि प्रगतीचा दावा करणाऱ्या समाजात आजही मानसिक आरोग्य, विवाहाच्या समस्या आणि कौटुंबिक तणाव यांसारख्या विषयांवर गांभीर्यानं विचार होत नाहीये. या 6 महिन्यांमध्ये जिल्ह्यात तब्बल 443 व्यक्तींनी आपलं जीवन संपवलंय. त्यात पुरुषांचं प्रमाण सर्वाधिक म्हणजे सुमारे 90% इतकं आहे. याशिवाय विवाहाचं वाढतं वय आणि स्थळ जुळवण्यात होणाऱ्या विलंबामुळे आलेल्या नैराश्यातून 29 तरुणांनी आत्महत्या केल्याची अत्यंत चिंताजनक बाब पोलीस तपासात उघड झाली आहे. ही आकडेवारी आता केवळ एक शासकीय नोंद राहिलेली नाही, ते एका गंभीर मानसिक आरोग्याच्या आणीबाणीची घंटा मानली जाते. अडचणी कोणाच्या आयुष्यात नाहीयेत. एक सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात देखील अडचणी आहेत. आपले थोर व्यक्तिमत्व होऊन गेलेले शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपले स्वातंत्र्य सेनानी व जीवनातल्या घटकात असलेल्या प्रत्येक लोकांनी आजकाल समस्या ह्या भोगलेल्या आहेत व ह्या समस्यातून त्यांनी तोडगा काढून मोठे मोठे साम्राज्य व मोठं मोठं कीर्तिवंत त्यांनी आपलं आयुष्य घडवलेलं आहे. तर आपण ह्या आत्महत्येचा मार्ग न स्वीकारता आपण आपल्या जीवनात काहीतरी नवीन करण्याचा किंवा ह्या देखील तोडग्यातून बाहेर येण्याचा आपण एक धैर्य धरला पाहिजे. आणि याच्यामध्ये कधीही आपल्याला कोणाचीही मदत लागली तर आमच्यासारखे तज्ज्ञ सायकॅट्रिस्ट, त्याच्यानंतर तज्ज्ञ डॉक्टर जे आहेत किंवा आपल्या समाजात असलेले बरेच असे घटक आहेत जसं टेलिमानस आहेत किंवा बरेच NGO आहेत, त्यांचा आपण मदत घ्यावी व त्यांच्याकडून नैराश्यातून बाहेर येण्याचं व आत्महत्येचा मार्ग न निवडता जीवनाचा मार्ग निवडा, एक पॉझिटिव्ह मार्ग निवडा आणि आपण समाजाला काहीतरी दायित्व आहोत याचा मार्ग आपण निवडला पाहिजे. जगले तरच मार्ग निघेल असं म्हणायचं तुम्हाला? येस, जगले तरच मार्ग निघेल साहेब. जेव्हा आपण जगू त्या जगण्यातूनच आपल्याला वेगवेगळे पर्याय कळतील, समस्यातून बाहेर येण्याचा आपल्याला मार्ग कळेल. आणि लाईफ इज नॉट वन्स मोर, एव्हरीथिंग इज वन्स मोर, बट लाईफ इज जस्ट वन्स. म्हणून लाईफ कायम राहत नाही, ती बदलू शकते. येस, कोणतीही परिस्थिती कायम राहत नाही. जीवनाचा आकल जो आहे तो एक कॉमन ग्राफ नसून त्याच्यामध्ये उतार चढाव असतो आणि जो उतार चढावांना तोंड देऊ शकतो त्यालाच आपण खरा लढवय्या किंवा त्यालाच आपण आयुष्यामध्ये खरा यशस्वी माणूस म्हणतो. अडचणींवर लक्ष न देता मी आज माझ्याकडे नोकरी नाहीये, आज माझ्याकडे मुलगी नाहीये, आज माझ्याकडे पैसा नाहीये, ह्या गोष्टींना लक्ष न देता आपण त्याच्यावर काय तोडगा काढू शकतो किंवा असलेल्या परिस्थितीमध्ये आपण कसे खुश राहू शकतो याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आत्महत्या हा मार्ग नाहीये, जीवन हाच एक मार्ग आहे आणि जीवनातूनच आपण पुढे आयुष्याला एक नवी प्रगती देऊ शकतो. आपलं नाव? माझं नाव डॉक्टर अनिरुद्ध साळुंके, MBBS MD सायकॅट्रिस्ट. मी परमनंट आणि प्रोग्राम ऑफिसर आहे जिल्हा रुग्णालय जळगाव. या संपूर्ण सर्वेक्षणाचा सखोल अभ्यास केला तर काय आढळून येत आहे? आत्महत्येच्या घटनांमध्ये पुरुष आणि महिलांच्या संख्येतील तफावत प्रकर्षानं जाणवतीये. एकूण 443 आत्महत्यांमध्ये 383 पुरुष आणि 29 महिलांचा समावेश आहे. पुरुषांचं हे प्रचंड प्रमाण दर्शवतंय की कौटुंबिक जबाबदाऱ्या, आर्थिक विवंचना, सामाजिक अपेक्षांचं ओझं आणि आपल्या भावना मोकळेपणानं व्यक्त न करण्याची प्रवृत्ती, त्यामुळे पुरुष अधिक मानसिक दबावाखाली वावरतायत. समाजात पुरुषानं नेहमी खंबीर राहिलं पाहिजे, त्यानं रडता कामा नये किंवा आपल्या कमकुवतपणाबद्दल बोलता कामा नये हा जुनाट दृष्टिकोन आजही कायम आहे. या मानसिकतेमुळे अनेक पुरुष आपल्या मनातील तणाव जवळच्या व्यक्तींकडेही व्यक्त करू शकत नाहीत आणि अखेर नैराश्याच्या गर्तेत अडकून टोकाचं पाऊल उचलतात.
या उलट महिलांमध्ये कौटुंबिक छळ किंवा इतर कारणांमुळे आत्महत्या होत असल्या तरी त्यांचं प्रमाण पुरुषांच्या तुलनेत कमी आहे. मात्र प्रत्येक जीव तितकाच महत्वाचा असल्यानं ही संपूर्ण आकडेवारीच प्रशासनाच्या चिंतेत भर घालणारी ठरतीये. या जळगाव पोलिसांतर्फे असे देखील आवाहन करण्यात येत आहे की आपण संवाद ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्याकडे वेळीच संवाद आपण जर ठेवला तर अतिशय मोठ्या प्रसंगाला देखील आपण चांगलं तोंड देऊ शकतो. आपण हल्ली बघितलं असेल की सोशल मीडियावर देखील अनेक वेळेला पिअर प्रेशर डेव्हलप केलं जातं, आपल्या स्वतःची तुलना देखील केली जाते. तर ते देखील आवाहन आम्ही करत आहोत की अशी कोणतीही तुलना आपण करू नये. स्वतःला ओळखून आपण आपलं जीवन घटित केलं तर आत्महत्यांचं प्रमाण नक्कीच आपण कमी करू शकतो. असं महिलांचं प्रमाण खूप कमी आहे पुरुषांच्या तुलनेमध्ये. पुरुषांच्या आत्महत्या पाठीमागील काय कारण आहेत आणि महिलांच्या आत्महत्या होतात तर त्याची काही कारणं समोर आलीत का? पुरुषांचं जसं मी आधी सांगितलं की सगळ्यात मोठं कारण आहे दारूचं व्यसन, नैराश्य, कर्जबाजारीपणा, आजारपणं, लग्न न जमणं. आणि महिलांचे जे की आम्ही जे कारणं आम्ही ॲनालिसिस केलं त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे कौटुंबिक कारण आणि नैराश्य. जवळजवळ 11 महिलांच्या आत्महत्या या कौटुंबिक कारणाने झालेल्या आहेत आणि बाकीचं नैराश्य आणि प्रेम प्रकरण याच्यामुळे देखील महिलांना आत्महत्या केल्याचं निदर्शनास येत आहे. जळगाव जिल्ह्याला सर्वाधिक चिंतेत टाकणारी नवी समस्या म्हणजे लग्न न जमण्याच्या नैराश्यातून होणाऱ्या आत्महत्या. जळगाव पोलीस दलाच्या आकडेवारीनुसार केवळ लग्न ठरत नसल्याच्या नैराश्यातून तब्बल 29 तरुणांनी आत्महत्या केली. विवाहाचं वाढतं वय, योग्य स्थळ जुळण्यात होणारा विलंब आणि त्यातून निर्माण होणारा मानसिक ताण ही आता केवळ एका व्यक्तीपुरती किंवा कुटुंबापुरती मर्यादित समस्या राहिलेली नाही, तर ती एक गंभीर सामाजिक समस्या बनली आहे. आजच्या काळात विवाहाच्या अपेक्षा बदलल्या आहेत. आर्थिक स्थैर्य, नोकरी, शेतीची परिस्थिती, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि मुलामुलींच्या एकमेकांकडून असलेल्या अवाजवी अपेक्षा यांमुळे विवाह जमण्यात अनेक अडचणी येत आहेत. विशेषतः ग्रामीण भागात शेती करणाऱ्या तरुणांना मुलगी मिळणं कठीण झालंय, तर शहरी भागात प्रचंड स्पर्धा आणि नोकरीतील अस्थिरतेमुळे लग्नाला उशीर होतोय. वय वाढत चाललं तरी लग्न होत नसल्यानं नातेवाईक, शेजारी आणि समाजाकडून होणारी विचारपूस किंवा टोमणे यामुळे तरुणांमध्ये न्यूनगंड निर्माण होतोय. आपण समाजात मागे पडलो आहोत किंवा आपल्यातच काहीतरी दोष आहे अशी भावना त्यांच्या मनात घर करते. या मानसिक कोंडीतून आणि एकाकीपणातून अनेक तरुण नैराश्याचे बळी ठरतायत. या संपूर्ण प्रकरणाची दखल घेताना केवळ सामाजिक बाजूच नव्हे तर कायदेशीर बाजूही तेवढीच महत्वाची ठरतीये. जळगाव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये या 6 महिन्यांत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वेगवेगळ्या 12 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये असं दिसून आलंय की मृत व्यक्तीला मानसिक छळ, ब्लॅकमेलिंग, कौटुंबिक हिंसाचार किंवा पैशांच्या देवाणघेवाणीवरून अत्यंत त्रास दिला गेला होता, ज्यामुळे त्या व्यक्तीला आत्महत्येशिवाय दुसरा कोणताही मार्गच उरला नाही. कायद्यानुसार आत्महत्येस प्रवृत्त करणं हा एक गंभीर दखलपात्र गुन्हा असून पोलीस या 12 गुन्ह्यांचा सखोल तपास करतायत. अशा घटनांमधील दोषींना कठोर शिक्षा होणं आवश्यक आहे, जेणेकरून कुणालाही मानसिक त्रास देण्यापूर्वी कायद्याचा वचक बसेल. मात्र केवळ कायदेशीर कारवाई करून आत्महत्येचं प्रमाण कमी करता येणार नाही, तर यासाठी समाजाच्या मानसिकतेत बदल करणं आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणं ही काळाची गरज बनली आहे. आजही आपल्या समाजात मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणं किंवा मानसिक आजारांवर बोलणं हा एक प्रकारचा कलंक मानला जातो. ही मानसिकता आता बदलली पाहिजे. जसं शारीरिक आजारांसाठी आपण डॉक्टरांकडे जातो, तसंच मनाच्या आजारांसाठी किंवा मानसिक थकव्यासाठी समुपदेशकाची मदत घेणं अत्यंत सामान्य मानलं गेलं पाहिजे. शाळा, महाविद्यालय आणि शासकीय पातळीवर मानसिक आरोग्याविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहिमा राबवण्याची गरज आहे. तरुणांसाठी विवाहाच्या समस्येवर मार्गदर्शन करणारी समुपदेशन केंद्र जिल्हा पातळीवर सुरू केली पाहिजेत. पालकांनीही आपल्या मुलांची मैत्रीचं नातं जपून त्यांच्यावर अपेक्षांचं ओझं लादणं थांबवलं पाहिजे. जळगाव जिल्हा पोलीस दलानं समोर आणलेली ही आकडेवारी एक गंभीर चेतावणी आहे. जर आपण आताच समाजातील संवाद वाढवला नाही, एकमेकांना भावनिक आधार दिला नाही आणि मानसिक आरोग्याला प्राधान्य दिलं नाही, तर भविष्यात हे संकट अधिक गहिरं होऊ शकतं. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.